करमाळा तालुक्यातील मांगी येथील विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या अर्चना पवार राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर या महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यानंतर पतीसह इतर संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील विवाहित महिलेचा धारदार शस्त्रानं खून करून करमाळा तालुक्यात मांगी येथील विहिरीत मृतदेह फेकून दिल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आलाय। अर्चना लहू पवार वय वर्ष 35 राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर असं या विवाहित महिलेचं नाव आहे। संबंधित महिलेचं प्रेत मांगी तालुका करमाळा येथील गट नंबर 226/2 मधील अनिल सुरवसे याच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगत असताना उघडकीस आलं। याबाबत अनिल सर्जेराव सुरवसे राहणार मांगी यांनी अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत असताना आढळल्याची बातमी करमाळा पोलीस ठाण्यात दिली। दरम्यान मयत विवाहितेची ओळख पटली असून अज्ञात कारणाने तिचा निर्घुण खून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मयत महिलेच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसतंय। या प्रकरणी करमाळा पोलीस तपास करत असतानाच या घटनेबाबत मयत अर्चना पवार हिच्या माहेरकडील किशोर गायकवाड यांनी फिर्याद दिली। त्यात चारित्र्याचा संशय घेऊन पती, दीर, पुतण्या यांनी संगनमतानं खून केल्याची तक्रार नोंदवण्यात आली। या तक्रारीवरून पती लहू पवार, पंडित पवार, मोहन पवार, सूरज पवार राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर यांचा समावेश असून संशयित आरोपी जामखेड शहरातील राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे। या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाक करतायत। या संदर्भात करमाळ्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अधिक माहिती दिली आहे। जामखेड पोलीस स्टेशनला त्या महिलेचे फोटो काढले आणि पाठवले। जामखेड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं आणि या ठिकाणी पाठवलं करमाळा। त्यांनी प्रेत पाहिलं आणि ती त्यांचीच ती महिला जी आहे ती अर्चना लहू पवार जामखेड ही असल्याचं सांगितलं। सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला। त्याचा तपास करत असताना जी मयत आहे अर्चना तिच्या माहेरचे नातेवाईक तिचा भाऊ किशोर गायकवाड यानं नवरा, तिचे 3 दीर आणि 1 पुतण्या यांच्या विरोधात खूनाची तक्रार, खून केल्याबद्दल तक्रार दिली। त्याच्या तक्रारीवरून करमाळा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी जी नावं दिली होती नवरा आणि दीर, 1 दीर आणि 1 पुतण्या या सगळ्यांना अटक केलेली आहे। त्यांची आता पोलीस कोठडी उद्यापर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे आणि तपास चालू आहे। प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, NTV न्यूज करमाळा।